बघा, विघ्नहर्ता रुग्णसेवा कानोलीबारा तालुका हिंगणा जिल्हा नागपूर या ठिकाणी आमचे गजानन वानखडे भाऊ माणिकवाडा यवतमाळ जिल्ह्यातून येत असतात किडनीसाठी. मागील 2 महिन्यापासून उपचार घेत आहेत. डायलिसिससाठी सांगितलं होतं डॉक्टरांनी. त्यांचं क्रिएटिनाइन 14पर्यंत 14 पॉईंटच्या वरती केलं होतं. 15च्या जवळपासच क्रिएटिनाइन होतं. आणि अशा क्रिटिकल कंडिशनमधून आमचे वानखडे भाऊ या ठिकाणी आले आणि आज आपण 7पर्यंत त्यांचं क्रिएटिनाइन कमी घेऊन आलो, केवळ 2 महिन्यामध्ये. आणि अशा परिस्थितीत पेशंटला क्रिएटिनाइन सोबत कमी नाही आणत आपण, तर सोबत त्याची स्वस्थता सुद्धा बाळगत असतो, ती सुद्धा मिळत असतो. वानखडे भाऊ, नाव सांगा आपलं पूर्ण. माझं नाव गजानन माणिकवाडा, राहणार धनत माणिकवाडा, तालुका यवतमाळ. आणि काय त्रास होता तुम्हाला? त्रास म्हणजे किडनी 95% डॉक्टरने सांगितले. 95% आता 20 वर्ष होता आणि आता 8 वर्ष आम्ही होत मला त्यांनी यांच्याकडे त्यांचा नंबर माझ्यावर नंबर होता. त्यांनी फोन केला, यावर आजा बोलले, कोणी टेन्शन नाही. तर आता मी 2 महिने झालं आहे येतो आणि 2 महिन्यातच मला 50% मला आराम पडला आहे. त्याच्यामुळं काही आणखी काही पैसे नसतील तुमच्या काढून टाका आणि गोतावरपर्यंत घ्या. आणि आयुर्वेदात एवढी ताकद आहे असं मला वाटते. कारण माझ्या जर आप्पाजी किंवा माझे वडील पण एक डाळीचं औषध देतात, ते 5 मिनिटातच बरं करून देतात. असं औषध आहे माझ्याकडे की. पण मी सांगतो इथं या आणि प्रत्येक माझ्या तुमचा इलाज करू. यांचा आशीर्वाद नाही, देव बाप्पाचा पण आशीर्वाद. धन्यवाद. तुम्ही असे स्वस्थ राहावे. गजानन भाऊ धनत माणिकवाड्याहून येत असतात. तुम्ही पाहिलाय मिर्झा एक्सप्रेस, ऐकलाय ना? मिर्झा एक्सप्रेस, रफिक बेग मिर्झा यांचं नाव ऐकलंय ना? त्यांच्या गावावरून येत असतात. आता एक्सपायर झाले. गजानन भाऊ त्याच गावातून येऊन 14वरून 14.14च्या वरतीच होतं. आणि त्या ठिकाणी आपण अर्ध्यात घेऊन आलेला गजानन भाऊ. विदाऊट डायलिसिस पेशंट, डायलिसिस सांगितलं होतं. आणि डॉक्टर साहेबांचं, रफिक बेग मिर्झांचं सुद्धा मला फोन होता. फक्त क्रिएटिनाइन किती होतं? 4 पॉईंट. डॉक्टर साहेब स्वतः डॉक्टर आहे, म्हणजे त्यांचं या ठिकाणी तर आहे. 2-3दा माझं बोलणं